नमस्कार सर्वांना। आज मी आली आहे मुंबईच्या प्रसिद्ध ठिकाणी लालबाग राजाच्या दर्शनाला आणि मी महाराष्ट्रात राहूनसुद्धा आज पहिल्यांदा लालबागच्या राजाच्या दर्शनाला आलेली आहे। मला खूप आनंद होतो आहे। चला तर जाऊया लालबाग राजाच्या दर्शनाला। लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी मुंबईतील अनेक भागातून सार्वजनिक वाहतूक उपलब्ध आहे। लोकल ट्रेनने सर्वात सोयीस्कर साधन आहे। लालबागच्या राजाला पोहोचण्यासाठी सर्वात जवळचं स्थानक म्हणजे चिंचपोकली आणि परळ। इथे मी लोकल ट्रेननी चिंचपोकलीला आले आणि इथून चालत 10 ते 15 मिनिटात गणेश मंडपात पोहोचले। लालबागचा राजा गणेश मंडळ नेहमीच लाखोंच्या गर्दीला हँडल करत असतो। 2024 मध्ये सुरक्षा व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या आहेत। CCTV कॅमेरे आहेत, सुरक्षा रक्षक आणि आपत्कालीन मदतीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। लालबागच्या राजाचे ऑनलाईन दर्शन भक्तांसाठी 7 सप्टेंबर सकाळी 5 वाजेपासून तर 17 सप्टेंबर पर्यंत आहे। यावर्षी गणेश मंडळाने काही खास सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। वैद्यकीय मदतीसाठी पहारेकरी कायम उपलब्ध असतील। पिण्याचे पाण्याची आणि स्वच्छतागृहांची ही विशेष सोय करण्यात आली आहे। लालबागचा राजा 1934 पासून सार्वजनिक गणेशोत्सवाचा भाग आहे। तेव्हा काही स्थानिक व्यापारी आणि कामगारांनी इथं गणेशाची स्थापना केली आणि त्या दिवसापासून इथला गणपती बाप्पा राजा म्हणून ओळखला जातो। हे बघा मित्रांनो, लालबागचा राजा बघायला देशभरातून लोक येतात। तुम्ही पाहत आहात ना ही मोठी रांग। काही लोक 24 तासापासून इथं थांबलेले असतात फक्त बाप्पाचं दर्शन घ्यायला। या मोठ्या मूर्तीला पाहून मन भरून जातं। प्रत्येक वर्षी इथल्या मूर्तीची खास थीम असते आणि ह्या बाप्पाला पाहण्यासाठी इथे असंख्य भक्त येतात। ह्या बाप्पाचं रूप खरंच दिव्य आणि अलौकिक आहे। लालबागचा राजा हा केवळ गणपती बाप्पाचं दर्शन घेण्याचं ठिकाण नाही, तर ही एक श्रद्धेची यात्रा आहे। इथे येऊन प्रत्येक जण आपलं मन, नवस आणि विश्वास बाप्पाच्या चरणी समर्पित करतो।
आणि हे आहे आपला लाडका गणपती बाप्पा, लालबागचा राजा. यंदा आणखी भव्य आणि दिव्य रूपात सजला आहे. भक्तांच्या इच्छापूर्तीसाठी प्रत्येक जण आपलं डोकं नमवून बाप्पाकडून आशीर्वाद घेत आहे. इथलं भक्तिभाव अनुभवायला वेगळाच आनंद आहे. तर मित्रांनो, हा होता लालबागचा राजा 2024चा अनुभव. तुम्ही अजूनही जर दर्शन घेतलं नसेल तर जरूर या आणि बाप्पाचं दर्शन घ्या. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला यावर्षी लालबागचा राजा कसा वाटला. तर कसा वाटला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.